जय जय राम कृष्ण हरी। 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बलवा। हा विठ्ठल भक्ताची जोडी म्हणा विठ्ठला आवडी तो हा विठ्ठला बलवा। तो हा विठ्ठला
गरबा परतुमा देवीवर तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाबा तुहा देवीवर तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखवे अनेकांच्या दुखे हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा
महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा कुमारी जय जय 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 कुमारी स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज पहिले चरण बाहेर चरण मधली चरण तसं शेवटचे चरण तसं अकरा गावची माणसं आली स्वामी काज गुरु भक्ती विष्णुची महापूजा 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 ज्या गावाला नारळ देण्याची लोक आली त्यांना सोडून ठेवा 2 ओळीचे महाराज वगैरे विठ्ठल
स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. विठोबा रखुमा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. एक दिवसीय सत्संग आणि कीर्तन महोत्सव सद्गुरू बापू महाराज तळाशीकर जन्मभूमी जन्मस्थळ या निमित्तानं विठ्ठल भजनी मंडळ, विठ्ठल मंडप बालिंगा, बालिंगेकर समस्त ग्रामस्थ आणि सद्गुरू बापू महाराज तळाशीकर वारकरी शिक्षण संस्था नेरोरी आणि तुम्ही सर्वजण यांच्या सगळ्यांच्या विद्यमानाने इथं कोणी पुढं नाही आणि मागं नाही आहे. विशेष करून तळासकर महाराजांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सहकारी आज उपस्थित आहेत, त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांना धन्यवाद. त्यामध्ये आमचे मोरे महाराज आहेत, सुतार महाराज आहेत, बऱ्याच गावची मंडळी आहेत. सगळ्यांचीच नाव घेतली तर कीर्तन त्यात नावात संपेल. त्याच्यामुळं सर्वांना मनापासून अंतःकरणापासून पहिल्यांदा धन्यवाद सुतार महाराज देतो की आपण सर्वजण या जन्मभूमीच्या ठिकाणी आलात आणि महाराजांच्या तळासकर महाराजांच्या ऋणातून थोडंसं आपण उतराय होऊ का
याचा थोडासा विचार आपण याच्यातून करू शकतो. कारण महाराजांचं चरित्र हे भव्य दिव्य स्वरूपाचं आहे. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला आणि पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला, हा इतिहासातील पुरावा महाराजांच्या बाबतीमध्ये तंतोतंत आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आणि तळासकर महाराजांचं चरित्र हे समान आहे. आता मी चरित्र ते प्रकाशित होते 1 वर्षामध्ये, ते तुम्हाला लक्षात येईल त्याची काय महती आहे. ती बालिंग्यामध्ये याच भूमीच्या ठिकाणी याच ठिकाणी जन्म झाला म्हणून बापूसो जांभळे असं. आता जांभळे हे मी यात आल्यापासून लोकांना माहिती झालं, नाहीतर तळाशीकर अशा पद्धतीनं. कारण का, परमार्थाची कर्मभूमी साधना जी आहे ती तळाशीमध्ये घडली पूर्ण, त्याच्यामुळे तळाशीकर हे नाव प्रसिद्ध झालं. आणि उत्तरार्ध जो आहे आयुष्याचा उत्तरार्ध, की जो उत्तरार्ध वेदगंगेच्या काठी निढोरी या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी झाली. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे याच पद्धतीने आहे, तसं महाराजांचं चरित्र आहे. विशेष करून पहिल्यांदा अभंगाचं निरूपण अगदी सोप्या भाषेमध्ये मी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी येणाऱ्या मुद्द्यांना मी पुन्हा पुन्हा हात न घालता पुढच्या गोष्टीकडे बघूया. वेळेत सेवा संपणारच आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी हात जोडून विनंती आणि माफी मागतोय सगळ्या टाळकऱ्यांची, की सगळ्यांना चालली मिळतील याची अपेक्षा नसावी. आणि याचं कारण असं आहे की पुढचा प्रसादाचं नियोजन आणि ठरलेली आपली कीर्तनाची वेळ याच्यामध्ये थोडंसं समजून घ्या. आमच्याकडून काही चुकेल त्या पद्धतीनं, चुकलं तरी माफ करा. आणि ज्यांना शक्य आहे ते बापूंनी नियोजन ज्या पद्धतीने करतील त्या पद्धतीनं बघा की कुणाकुणाला चाली देता येतील. कारण जवळजवळ 20-21 गावची मंडळी आलेली आहे, त्या सगळ्यांना चाली देणं नाही होणार आपल्याला. त्यामुळे पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतोय. तुम्ही सर्वजण तळासकर महाराजांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहात. त्यांच्या जन्मभूमीतून उतराई होण्यासाठी आपण इथं आलात, त्याबद्दल अंतःकरणापासून धन्यवाद. अभंगाचं निरूपण करताना अभंग 4 चरणाचं आहे. या 4 चरणामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध शास्त्रानुसार जर बघायचं झालं तर आपल्याला कर्मबंध जो आहे किंवा कर्मानुष्ठान असा एक शब्द आहे, तो कर्मानुष्ठान या अभंगामध्ये सांगितलेला आहे. याला प्रमाण असं आहे, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरिक तप उच्चते. 17 अध्यायामध्ये 14, 15 आणि 16 वाचलो. हे शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप हे भगवंतानं सांगितले. आणि त्याच्यावरचं जे निरूपण खालचं आहे माऊलींनी केलेलं, ते अत्यंत आनंददायी आणि अत्यंत अंतर्मुख करणारं असं आहे. जर ते कळलं तर आपल्याला परमार्थ करायला सोपं जातं. म्हणून हा कर्मयोग प्रधान असणारा आहे. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे आणि लोन कीजे. हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. लोन कीजे म्हणजे आई वडिलांच्या शरीरावरून स्वतःचं शरीर ओवाळून टाकावं. आता जे ओवाळून टाकलं जातं ते आपलं नसतं. आपलं म्हणजे टाकणाऱ्याचंही नसतं, बघणाऱ्याचंही नसतं आणि ते कुणी घ्यायचं नसतं. नाहीतर लिंबाचे सरबत आता महाग झालेत म्हणून कालच्या अमावस्याला भरपूर मिळाले असते. का लिंब लोण कीजे, ओवाळून टाकलेला लिंबू हा कोणीही घेत, कारण त्याच्यावर अधिकार कुणाचा ते आता तुमचं तुम्ही ठरवा. पण टाकणाऱ्याचाही शिल्लक राहत नाही आणि घेणारा तो घेत नाही. त्या पद्धतीनं आता आपलं शरीर हे आईवडिलांच्यावरून ओवाळून टाकलं जातं. याच भूमिकेतून हा कर्मयोग प्रधान असणारा, कर्म कसं करावं आणि कोणतं विहित कर्म आहे. कर्माचे प्रकार शास्त्रामध्ये वेगवेगळे आहेत. विहित कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार आहेत. कर्म आहे, अकर्म आहे, विकर्म आहे, कुकर्म आहे. या सगळ्यांच्यामध्ये जर आपण अडकत बसलो तर शास्त्र बराच वेळ चालेल आपलं. परंतु सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे कर्मयोग प्रधानता. कसं कर्म करावं, त्याचं आचरण कसं करावं. कारण जगदूत तुकोबारायांना माहिती आहे की कर्मयोग हा कर्मप्रधानतेनं जर सांगितला तर तो लोकांना जास्त सोपा वाटतो. लक्षात आलं का बघा. निर्गुणाची उपासना करताना सगुणाचं महत्त्व पटवून दिलं तर निर्गुण आपोआप कळतो. ही तुकोबारायांची भाषा आहे. लक्षात आलं का बघा. त्याच्यामुळं चिंतन करत असताना अभंगाचं निरूपण हे चिंतनीय असावं, चिंता करण्यासारखं असू नये. म्हणजे काय कळलं नाही याच्यापेक्षा समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर ते कळत जाईल की स्वामी काज गुरु भक्ती हीच विष्णूची महापूजा, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, सत्य बोले मुखे हीच विष्णूची महापूजा, दुखवे अनेकांच्या दुःखे हीच विष्णूची महापूजा, निश्चयाचे बळ हीच विष्णूची महापूजा,
तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा. विठ्ठल विठ्ठल. विष्णूची महापूजा हीच. हीच हा शब्द आहे ना, बऱ्याच ठिकाणी व्याकरणामध्ये आपल्याला कुठं वापरायचं हे कळलं पाहिजे. हीच हा शब्द च लागतो ना हिला, त्यावेळेला त्याचं महत्त्व वाढतं. लक्षात आलं का बघा. नुसती सोन्याची पेटी घरात ठेवण्यापेक्षा तिचा अलंकार करून जर गळ्यात घातला तर तो जास्त शोभेवंत ठरतो, त्याला मूल्य वाढतं. लक्षात आलं. पाहणाऱ्याचं वाढतं, घालणाऱ्याचं समाधान वेगळं असतं, करणाऱ्यांचं वेगळं असतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाधानासाठी चाललेल्या असतात. त्याच्यामुळं परमार्थ हा सत्संगतीने समाधानकारक व्हावा याच्यासाठी आपल्याला माहित आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसने कीजे. संतांनी काय करायचं काय करू नये ही याचीही परंपरा जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या वाङ्मयामध्ये सांगून ठेवलेली आहे. संतांनी काय करावं, जितकं शरीर खर्च करता येईल तेवढं परोपकारासाठी खर्च करावं. पिबंती नद्या स्वयमेव नांभ, स्वयं न खादंती फलाने वृक्षः, नादंती सस्य खलु वारी वाह, परोपकाराय सताम विभूतयः. एक सुंदर श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे परोपकारासाठी अनेक शरीर आहेत, पण काही शरीरे जी आहेत ती परोपकार करताना कुठलाही विचार करत नाही. त्याच्यामध्ये झाड आहे, फळ देताना दुसऱ्याला कुठलाही विचार करत नाही. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहंती नद्या, नद्या सुद्धा त्याच वाहतात. आता त्याच्या संबंधाने विचार केला तर प्रत्येक गोष्टी म्हणजे विचार करत असताना परमार्थामध्ये प्रत्येक शब्दाचा विचार आपल्याला झाला पाहिजे. मग नदी परोपकार करते असं बरोबर आहे, पण ती वाघाला सुद्धा पाणी पाजते हे चुकीचं आहे ना. कारण का, वाघ हरणाला मारून खातो, सशाना मारून खातो जंगलात, आणि बिबट्याला पाणी पाजते का नाही? आता भेटायला आलाय का नाही बिबट्या तुमच्या दारी? आलाय का नाही सांगा. मग तो आता त्या बिबट्याला जर तहान लागली तर तो खाली नदीवर जाऊन पाणी पितो का नाही सांगा लगेच. मग खऱ्या अर्थानं आपल्या परमार्थामध्ये बसते काय ते? तुमच्या बसत नाही पण संतांच्या बसते, आपल्या बसत नाही पण संतांच्या बसते. लक्षात येते का बघा. भूमिका कशी आहे बघा, की बिबट्याला सुद्धा ती तहान भागवते आणि तुमची आमची सुद्धा तहान भागवते. मग संतांच्या गोष्टीने विचार करायचा की ती नदी किती पवित्र आहे. याच्यापेक्षा आपण संतांचाही बाजू घेतली तर आपल्या लक्षात येतं, गायीची तृष्णा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेन चिका करू तो ये जैसे. गायीची जेवढी तहान भागवतो तेवढीच ती वाघाची तहान भागवतो. त्याच्यात अपपरभाव नसतो, संतांच्या मध्ये तसा असतो. किंवा गाय दूध देताना कुणासाठी दूध देते? वासरासाठी दूध देत असते, पण आपण काढतो ती गोष्ट वेगळी असते. त्याच्यात माणसाने फार प्रगती केलेली आहे. लक्षात आलं का, की एखादं वासरू दगावलंच, शक्यतो पाडा नावाची गोष्ट असते जर्सी गाईला, ती जर झाली तर ती फारसं जगत नाही, त्याला आयुष्यच कमी दिले असते देवानं. का आयुष्य कमी दिलेलं असते? त्यांचा यम तुम्ही असताय, म्हणजे जो मालक आहे तो त्याचा यम असतोय. त्याला माहित असते त्याला किती दूध सोडायचं, किती दूध पाजायचं, त्याला माहिती असते. त्याच्यामुळे समजा त्यात ते दगावलं आणि ती गाय जर अशी असेल की वासराशिवाय दूध देत नसेल, तर आम्ही काय करतोय, त्या वासराचं चामडं काढून घेतोय आणि त्या चामड्यामध्ये भुसा भरतोय. माऊलीने तेच सांगितलेलं आहे, भुसा भरीला, की भुसा आत भरतात आणि ते गायीच्या लांब ठेवायचं, जवळ पण ठेवायचं नाही. तिला वाटलं पाहिजे ही जिवंत आहे. कुठंपर्यंत? आपल्या भाषेत सांगतोय, सळलं लागपर्यंत. कुणाचं सळलं लागपर्यंत? धारचं सळलं. आपलं काय लागत नाही लवकर, आपला विचारच करत नाही. प्रत्येक जण आपला विचार होते आपलं सळलं कवा लागत, कधीच लागणार नाही. सरणावर गेल्यावर सुद्धा सळलं लागत नाही, कारण तिथं सुद्धा प्रेत तुमचं असतंय आणि सरण रचणारी तज्ज्ञ माणसं असतात, ती सांगतात लाकूड असं नाही असं घाला. तिथं सुद्धा आमचं सळलं नाही. म्हणजे प्रेत फिरवायची पद्धत आहे की नाही आपल्याकडे, म्हणजे तिथं सळलं आहे का? कुठंच नाही. पण दुधाचं तरी किमान सळलं लागावं एवढ्या अपेक्षेनं. म्हणून गाय एक सांगितली आणि मग पुढची की ते म्हणजे वारी वाह, म्हणजे ढग. ढग उपकार करत असतो. तो कशासाठी करत असतो? परोपकारासाठी. उपकार नुसता नाही, परोपकार. परत पाणी घेत नाही तो आपल्याकडे, ते देतो. तसं सताम विभूतय, तसं संतांची विभूती ही परोपकारासाठी असते. हे वर्म या अभंगामध्ये तुकोबारांनी सांगितलंय. मग स्वामी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. स्वामी काज, काज म्हणजे इच्छा, स्वामी म्हणजे मालक. मालक कोण आहे? घरात मालकीन मालक म्हणते, ती कशासाठी? काम सांगायसाठी असते. लक्षात आलं काय बघा. तुम्हाला जर काम सांगायचं झालं तर तुमच्याबरोबर जेवढं गोड बोलता येईल तेवढं घरात गोड बोलतं. माझा अनुभव सांगू काय? हा सांगतो आता, असू दे, अडचण उद्याची आहे म्हणून सांगतो आज, की ज्या दिवशी गोड बोललं जातं त्या दिवशी निश्चित ठरवायचं सुरी पाजवून ठेवली या. लक्षात आलं काय बघा. म्हणजे कुठं फिरला सांगता येत नाही, पण आता स्वीकारलंय सगळंच म्हटल्यानंतर
सगळं स्वीकारले. तो गृहस्थ आश्रम आहे. पाणी ग्रहण करणे, पाणी ग्रहण करणे या शब्दाचा अर्थ आहे त्या मुलीला आपण स्वीकारलेलं आहे, आपण पाणी ग्रहण केलेलं आहे, तिनं पाणी ग्रहण केलेलं नाही. त्याच्यामुळे मालक कोण? हा, आता ते तुमचा अनुभव, त्याला पणाला लावा अनुभव तो. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर लक्षात येतं काज. काज या शब्दाचा अर्थ इच्छा, स्वामीच्या इच्छे. म्हणजे आता सर्वस्वानं बघितलं तर स्वामी हा जगाचा नियंता, जगाचा मालक, जगाचा निर्माता. ही व्याख्या कणाद महर्षींच्या पासून पुढं षडदर्शनामध्ये सांगितलेली आहे. आता षडदर्शनामध्ये अभ्यास करत असताना आपल्या ध्यानात येईल की हे असं का सांगितलं. यस्य ज्ञानदया सिंधो अगाधस्य अनघा गुणाः सैव्यताम अक्षयो धीराः स श्रीचामृतायचे वेद वचन आहे की या ज्ञान अगाध आहे. मग त्याच्यामध्ये जर विचार केला तर तो स्वामी कसा आहे. आम्ही अल्पज्ञ, तो सर्वज्ञ. ही तुलना 8 प्रकारची आहे, लक्षात राहा. तो कसा आहे, सर्वशक्तिमान आहे, आम्ही अल्पशक्तिमान आहे. ही तुलना करत गेलं तर जीवाचा भेद किंवा जीवेश्वर भेद जो आहे तो जीवेश्वराचा भेद त्याच्यामध्ये नष्ट हळूहळू पुढे होत जातो. आणि मग हा जीवेश्वराचा भेद नष्ट व्हावा, हे नष्ट झाल्यानंतर जे कळतं आपल्याला तो स्वामी म्हणजे देव. तुमच्या भाषेत, आपल्या भाषेमध्ये परमात्मा, देव, ईश्वर हा जो आहे तो आपला मालक आहे, स्वामी आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं. आता त्याची इच्छा जी आहे ती पुढे सगळी सांगितलेली आहे. पण त्याची इच्छा कशी आहे, त्याच्यावर सत्ता गाजवावं असं त्याला वाटतं. आता बघा, देवाला असं वाटतं भक्तांना आपल्यावर सत्ता गाजवावी, आपण त्याच्या सत्तेमध्ये राहावं असं वाटतं. म्हणजे लक्षात आलं काय बघा. मग त्याच्यासाठी आता चरित्रमाला सगळी पाठीमागची बघून घ्या. म्हणजे अगदी नामदेवरायांच्या पासून ते तुकोबारायांच्यापर्यंत सगळी चरित्रमाला अगदी बारकाईनं जर बघितली तुमच्या लक्षात येईल. देवानं चारावं, नामदेवानं खावं. आता एवढं पुरं झालं का नाही कुणास ठाऊक. मग त्याच्या घरात थांबावं आणि सांगावं पाणी महाराज आणू काय. मग हांडा भरून गोदावरीनं पाणी घेऊन यावं आणि पूजेला द्यावं. कुणाची पूजा? आपलीच पूजा. पण करणारे कोण आहेत? भक्त आहेत, संत आहेत, नाथ महाराज आहेत. पाणी कोण आणून देत आहे? श्रीखंड आणून देतोय. म्हणजे तो देव देतोय, देवच देतोय. आता ते गंगेत पाणी आंघोळ कुणी याला काय अडचण आहे? विचार करा बारकाईने, लक्षात आलं का बघा. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण भक्ताच्या अंकित राहावं. मग त्याच्या इच्छेप्रमाणे जर वागलो तर राहील आपल्या अंकित. काय अनिच्छेनं राहिलं तर इच्छेप्रमाणे आपण राहिलो तर. लक्षात आलं काय. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. कुणाचं होईल? मग भक्ताचं होईल. पण त्याच्यासाठी एक कर्म करावं लागतं आणि ते कर्म 3 प्रकारानं करावं. एकच कर्म 3 प्रकारानं. कोणतं कोणतं? काया वाचा मणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधेची ना. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. काया शरीर, वाचा वाणी आणि मन. मग राहिलं काय? आपलं काहीच राहिलं नाही. जे राहतं ते देवाचं, ईश्वराचं राहतं, परमात्म्याचं राहतं. आणि मग तू त्याच्यावर जो आहे तो अंकित असा शब्द वापरलाय. मग सर्व भावे दास झालो त्यांचा ज्या वेळेला अनुभूती आपल्याला यायला लागते त्यावेळेला स्वामी काज, स्वामीच्या मालकाच्या इच्छेप्रमाणे. आता त्याच्या पुढे जर विचार केला तर आपल्या ध्यानात येईल गुरु भक्ती हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज हीच विष्णूची महापूजा. ईश्वराच्या परमात्म्याच्या मताप्रमाणे. आता ते मत मी सांगितलेलं बरं का शास्त्रानं सांगितलेलं ऐकायचं? महाराजांनी सांगितलेले महत्वाचं नाही, शास्त्रानं सांगितले. देवाचं मनोगत काय आहे? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जनम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरिम तप उच्यते. अर्जुना, देव, ब्राह्मण, गुरु, विद्वान, त्याचबरोबर अंतर्बाह्य शुद्धता, शौच मार्जवम.
ब्रह्मचर्य, अहिंसा, या सगळ्याला अर्जुना मी शारीरिक तप असं म्हणतो. आणि हे शारीरिक तप करायचं झालं तर तुला करावं लागेल ती सेवा करावी लागेल. शारीरिक तप कशाचं फलित आहे? सेवेचं फलित आहे. शारीरिक तप म्हणजे काय? सेवेचं फलित. म्हणून आपल्याला माहिती असावं की आता थोडंसं म्हणजे मी नेहमीच परखड बोलत असतो, बापूंना माहिती आहे, परंतु समाज सुधारण्यासाठी काही गोष्टी परखडच मानाव्या लागतात. पण ते परखड मानत असताना स्वतः आधी तसं वागायचं असतं, एवढं माझं मत आहे. लक्षात आलं काय? बघा, आपण तसं आधी वागायचं असतं आणि मग ते मत मांडायचं असतं. सेवा हा दारवंठा हा ज्या वेळेला शब्द वापरतोय त्यावेळेला आपल्या ध्यानात आलं पाहिजे सेवा कुणी करायची? सांगणाऱ्यानं करायची का ऐकणाऱ्यानं करायची? आधी सांगणाऱ्यानं करायची आणि मग ऐकणाऱ्यानं करायची. याला काय म्हणतात? महाजनो येन गत सपंतहा. लक्षात आलं का? बघा, म्हणजे आधी पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी शारीरिक तप जर करायचं झालं, समजा नामसंकीर्तन सप्ताह असेल, त्या ठिकाणी आलेलं देवालया माऊलींची ओवी आहे त्याच्यावर, देवांगण मिरवावया. तू काय काय करतोस? यात्रेसाठी नको नको ते करतोस माऊली म्हणतात. पण ज्या ठिकाणी नामघोष बरवा चाललेला आहे त्या ठिकाणी मात्र तू काय करतोस? काढता पाय घेतोस. मग सेवा, यात्रेतली सेवा फळीच येते का नाम जपातली? नाम जपातली त्याला प्रमाण आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. अगदी धुळीचा कण, मी म्हणतो त्याच्या पुढे एखाद्या झाडाचं पान ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी पडलं आणि ते जर तुम्ही हातानं उचलून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली तर ते शारीरिक तप आहे. ज्याला भजन येतं त्यानं भजन करणं शारीरिक तप आहे. पूजन येतं त्यानं पूजन करणं शारीरिक तप आहे. हे काहीच करायचं नसलं तर करतात त्यांची मापं न काढणं हे सुद्धा शारीरिक तप आहे. विठ्ठल विठ्ठल. हे सुद्धा शारीरिक तप आहे. लक्षात आलं का? बघा, म्हणजे जिथं नामघोष बरवा करती माझा तिथं कोण राहतो? ईश्वर साक्षात. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तिथं सत्य संकल्प असतो, तिथं काही कुणाचं चालत नाही. लक्षात आलं का? बघा, आणि तिथं दाता कोण राहतो? तो नारायण राहतो, भगवंत राहतो. तो भगवंत सगळी जोडणी करत असतो, सगळं काही करत असतो. लक्षात आलं का? बघा, मग त्या ठिकाणी कुणाला तरी निमित्त मात्र करावं लागतं आणि ते निमित्त मात्र हे सुद्धा अहंकार विरहित असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी गुरु हा शब्द वापरला. लक्षात आलं का? बघा, जे ज्याला आपण पुढे नेतृत्व म्हणून आजच्या भाषेत बोलतोय, नेतृत्व म्हणून ते सुद्धा कसं असलं पाहिजे? अहंकार विरहित असलं पाहिजे. ध्यानात आलं का? बघा, तर त्याचं फळ हे सामुदायिक सगळ्यांना चांगलं मिळतं. आज आपण सगळे इथं जमलो सत्संगासाठी, याचं सगळ्यांना फळ समान आहे. वक्त्याला तेवढं, श्रोत्याला तेवढं, गाण्याला तेवढं, ऐकणाऱ्याला तेवढं, सगळ्यांना एवढंच नाही, जेवण करणाऱ्याला तेवढंच, वाढणाऱ्याला तेवढं, आणि शेवटी 9:30ला येऊन पत्रावळी एखादा उचलली तरी त्याला तेवढंच. हे ध्यानात येते काय? बघा, म्हणजे हे कर्म आहे. लक्षात आलं बघा, हीच विष्णूची महापूजा. ही विष्णूची महापूजा आहे. आम्ही अभिषेक घालतो आणि अभिषेकाच्या वेळेला अनेक पदार्थ त्या मूर्तीवर किंवा त्या पिंडीवर घातले जातात. लिंग का प्रतिमा दिठी असं माऊली म्हणतात. लक्षात आलं का? बघा, शारीरिक तर मी सांगालोय की त्या ठिकाणी काय करतात? अनेक काही उपचार आहेत, ते उपचार तिथं सोपवले जातात. पण ते उपचार सोपवताना सुद्धा अंतःकरण वृत्ती जर शुद्ध असेल तर ते उपचार देव स्वीकारतो, नाहीतर स्वीकारत नाही. कालची अमावस्या झाली, त्याच्या आधी गुरुवार झाला, शेवटचा गुरुवार. 4 गुरुवार केले आपण. 4 गुरुवारांच्या मध्ये काय काय आम्ही केले ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला काय काय केलं? लक्ष्मी बसवली, लक्ष्मी पूजली, 5 ढाळे आणले. ते 5 ढाळे आपले पदरचे नव्हते, ते कुणाचे होते? दुसऱ्याच्या परड्यातले होते, दुसऱ्याच्या शेतातले होते. ती शेजारी उठायच्या आधी आम्ही तोडून घरात आणून ठेवले. शारीरिक पूजा, शारीरिक तप हे सगळं चालले. आता सगळं केलं एवढं माहिती आहे. आणि संध्याकाळी श्यामबाला वाचली आणि नैवेद्य दाखवल्यावर वाटलं की आता माझी लक्ष्मी पावली. किती वर्ष झाली लक्ष्मी पूजालाय, अजून पावलेली नाही. का पावलेली नाही? मला पुढच्या वर्षी जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी पूजन करायचं असेल तर माझ्या परसबागेमध्ये या वर्षी मला 5 प्रकारची फळझाडं लावली पाहिजेत. 5 प्रकारची फळझाडं लावली पाहिजेत. लक्षात आलं का? बघा, कारण का? वृक्षवल्ली आम्हा सोयरी. तुकोबारायांचं एकही प्रमाण नाही झाडाची फांदी तोडून पूजा करा म्हणून, एकही प्रमाण नाही. असलं तर माझी त्यामुळे अज्ञान असेल. लक्षात आलं का? बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी सुस्वरे आळविती. मग ते जर पूजा मला करायचं झालं तर त्याच्यासाठी आधी 1 वर्षाची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे.
लक्षात येते काय बघा? म्हणजे 1 वर्ष तुमची ध्यान सारखं राहतं. त्या झाडाला आता पाणी घातलं पाहिजे. चिकूचं झाड लावले, पाणी घातलं पाहिजे. का? मला लक्ष्मीपूजनाला त्याचं पान घ्यायचं आहे. लक्षात आलं का बघा? वर्षभर तुमची सतत पूजा चाललेली असते, रोज, नुसती मार्गशीर्ष महिन्यापुरती नाही. लक्षात आलं का बघा? मग आपल्या ध्यानात येतं की त्या ईश्वराचं मनोगत जर आपल्याला कळायचं असेल तर संतांनी सांगितलं, वेदानं सांगितलं, उपनिषदानं त्यांची जी तत्व सांगितली ती तत्व अंगीकृत करणं हे त्याच्या इच्छेप्रमाणे. मग गुरु भक्ती हीच विष्णूची महापूजा. गुरूंची भक्ती करणं ही विष्णूची महापूजा आहे. आता गुरूंची भक्ती याच्यावर थोडंसं मी विस्तार करणार आहे. लक्षात आलं का बघा? गुरूंची भक्ती म्हणजे काय करणं? आह्यात असतील तर गुरूंची सेवा करणं. लक्षात आलं का? म्हणजे परम भाग्यवान शिष्य कोण याची लक्षणं जर सांगायची गेली तर जिवंत गुरु असताना त्यांची शारीरिक, मानसिक आणि वाचिक या तिन्ही प्रकारानं, कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही प्रकारानं ज्या वेळेला सेवा करायला गुरूंची मिळते तो खरा पहिला परमार्थाचा अधिकारी होतो. लक्षात आहे? अधिकार संपन्न नाही, आता फक्त वर चाललोय आम्ही, अधिकारी होतोय. लक्षात आलं का बघा? काय होईल गुरूंची अशी निष्काम सेवा केल्यामुळं? मल आणि विक्षेप नावाचा दोषाच्या निवृत्तीसाठी सहज उपाय केले जातील. लक्षात आलं का बघा? आणि मग त्यांच्या चरणाजवळ बसावं. तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाश सकळ. तिथं समोर बसावं आणि मग त्यांना परिप्रश्नेनं सेवया. कधी? सेवा केल्यानंतर. लक्षात आलं? सेवा केल्यानंतर, तो पण आपल्याला अधिकार नाही. आणि मग प्रश्न काय विचारावा? माझं लग्न कधी जमल? लग्न झाले, मुलं कधी होतील? मी अमुक ठिकाणी गुंटाभर घ्यालो, ते व्यवहार जमल काय? प्रश्न विचारावेत का नाही गुरुला? तसे गुरु वेगळे आहेत. लक्षात आले काय बघा? पण विचारावे का? नाही. परमार्थामध्ये अजिबात नाही. तुझ्याजवळ आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्तीसाठी उपाय तू चाललेले आहेत ना, आता तुझ्या हाताला सहज सांगले. अहिंसाच हे तत्व तुझ्याजवळ आहे, ब्रह्मचर्य हे तत्व तुझ्याजवळ आहे, आणि अमानतम अदंभत्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्व विनिग्रह. या पद्धतीनं तुझं आचरण जर चाललं असेल तर तू त्यांच्याजवळ जाऊन नतमस्तक व्हावं आणि एकच प्रश्न गुरूंना विचारावा. काय विचारावा? काय मी उद्धार पाव्या चरणाजवळ जावं आणि सांगावं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ज्याला स्वामी आम्ही म्हणतो तो नारायण कधी माझ्यावर कृपा करेल. कारण का? उद्धार पावण्यासाठी ईश कृपा, गुरुकृपा आणि शास्त्रकृपा या 3 अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि मग असे गुरु ओळखावेत कसे? तर त्याच्यासाठी एक शास्त्र आहे, त्या शास्त्रामध्ये उत्तम असा उपाय सांगितले. कसे ओळखावेत? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू ही 3 लक्षणांनी युक्त जे आहेत त्यांना आपण गुरु म्हणून स्वीकारावं. लक्षात आलं का बघा? श्रोत्रियच का? पहिला प्रश्न. श्रोत्रिय का? शिष्याकडं अनेक प्रश्न आहेत. एक शिष्य नाही, अनेक शिष्य आहेत. अनेक शिष्य अनेक प्रश्न घेऊन येणार आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर विचारल्यानंतर तिथंच यावं. शब्द तिथंच याला अंडरलाईन करा, पुढे मी जातोय.
तिथंच यावं, थांबा ग्रंथ बघतो आणि नाही म्हणून श्रोत्रिय असावेत. लक्षात आलं का बघा. ब्रह्मनिष्ठ असावेत की हा नियंता परमेश्वर जो आहे, भगवंत आहे, तेच मी स्वरूप आहे, मीच ते स्वरूप आहे. बघा लक्षात आलं का बघा. त्याला अहम ब्रह्मास्मी असा सिद्ध भाव असं म्हणतात. तो सिद्ध भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि कृपाळू कसे म्हणावेत तर जो शिष्य आपल्याजवळ येतो तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आणि कोणत्या लिंगाचा, जात धर्म लिंग कुठलंही न विचारता त्या शिष्याला आपलंसं करून घेणं आणि त्याच्या उद्धारासाठी रात्रंदिवस तळमळणारे त्यांना म्हणतात कृपाळू. ही 3 लक्षणं आहेत आणि गुरूंची पुन्हा कर्तव्य आहेत. लक्षात आलं का. महाराज म्हणून सोपं नाही. लक्षात आलं काय बघा. कर्तव्य 5 आहेत, एक नाही. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद, हे 5 भेद गेल्याशिवाय आवरण निवृत्ती होत नाही. आणि हे 5 भेद निवृत्त करण्यासाठी त्या शिष्याजवळ आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम करून, मी काय शब्द वापरतोय, आपल्या मुलापेक्षा शिष्यावर जास्त प्रेम करून त्याला आपलंसं करून त्याला ते जे 5 प्रकारचे भेद त्याच्या अंतःकरणामध्ये आजचे नाहीत, अनंत जन्माचे आहेत, ते अनंत जन्माचे भेद निवृत्तीसाठी सतत 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 तोच ध्यास, याच्या पलीकडे दुसरा ध्यास माझा शिष्य मला काय आणून देतोय याच्याकडे नाही, त्याच्या उद्धारासाठी त्याच्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेतात. त्यांना सद्गुरू म्हणतात. मग शिष्य असावा कसा, तनुमनु जीवे चरणाशी लागावे असा शिष्य असावा. लक्षात आलं का बघा. आणि मग हे 5 भेद ज्याच्या अंतःकरणात तो सदशिष्य, जसं सद्गुरू तसे सत्शिष्य, हे दोन्ही लक्षात आलं का बघा. सद्गुरू जसे आहेत तसाच सत्शिष्य सुद्धा असावा लागतो. नाही मी महाराजांच्याकडे माळ घातली, बरं माळ घातलीस, पुढं काय वारी त्यांनी सांगितलेली, किंवा मी आता वारी कोण कोणाला सांगते हा प्रश्न मोठा आहे. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये महाराजांनी माळ घातल्यानंतर शिष्याला सांगायचं असते ही वारी तू कर. तुम्हाला अनुभव आहे, म्हणजे मी उघड बोलतो याचा अर्थ ही 2 माणसं माझ्या समोर आहेत की जी दिनकराबा आलेत का, दिनकर पाटील, दिनकराबासनी इकडे द्या पुढे लावून. तर ही माणसं तळासकर महाराजांच्यावर फिरलेली माणसं आहे ती. महाराज विचारत होते चल माळ घातली माघवारीला ये, एवढंच म्हणायचे, वारी कुठली संबंध नाही, चल माघवारीला. आता माळ घालायला बसल्यानंतर सांगतात महाराज शिष्यानं सांगायचं गुरूंना मी ही वारी घेतो. आता कुठलं हे लक्षण म्हणायचं, हे शास्त्राच्या पलीकडलं लक्षण. लक्षात आलं का बघा. म्हणून आपल्याला माहिती आहे की गुरुभक्ती हीच विष्णूची महापूजा. थोडासा इतिवृत्तांत आजच्या सत्संगाच्या आणि जन्मभूमीच्या दृष्टीनं सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना तो इतिहास माहिती आहे, तरी पण पुन्हा एकदा त्यांची उजळणी होईल. ज्या ज्येष्ठ मंडळी महाराजांच्यावर ज्यांनी आयुष्य घालवलं अशी माणसं आपल्यामध्ये आहेत, त्यांना ती उजळणी होईल कदाचित. पण नवीन माझ्या पिढीला हे कळणं गरजेचं आहे. हा आजचा सत्संग जो आहे तो फक्त माझ्या नवीन पिढीसाठी आहे, कारण या पिढीला कुणीतरी सांगणं आणि दुवामध्ये होणं हे गरजेचं आहे. आज फक्त दुवा होण्याचं काम केले आम्ही आदरणीय दाभोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली. दुवा फक्त आम्ही इथं, दुसरं काही याच्यामध्ये कार्यकारण प्रयोजन याच्यामध्ये नाही. असे कृपाळू ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्रोत्रिय असे सद्गुरू दादा महाराज साखरे जे आळंदीमध्ये होते. आता इतिहास असा होता की याच ठिकाणी तळासकर महाराजांचा जन्म झाला. तळासकर महाराजांचं जन्म ठिकाण हे आजोळ दर्याचं वडगाव, मोरे कुटुंबीय दर्याचं वडगाव हे आजोळ. प्लेगची साथ पूर्वी होती, त्याच्यामध्ये बापू महाराज जांभळे तळाशीकर यांची वडील गेली प्लेगच्या साथीमध्ये. आई मात्र 8-9 वर्षाची असताना गेली. एक बहीण होती, ती नागदेवाडीमध्ये दिवशींच्या घरामध्ये दिलेली होती, पण पूर्वी बालविवाह झालेला होता, तिलाच काय कळत नव्हतं. त्याच्यामुळं भावाला सांभाळायचं कसं ही संकल्पना नव्हती. आणि 18-20 दारिद्र्य आणि कुटुंबच्या कुटुंब. प्लेगची साथ आली की गाव सोडून बाहेर वनामध्ये राहायला जायची, त्याच्यामुळे कुणाला ताळमेळ लागायचा नाही. मग मात्र आता कुणाकडं भाकरी मागत बसण्यापेक्षा पुढं जायचं. गाडगे पाटलांची कंपनी पूर्वी त्या काळामध्ये होती, त्या ठिकाणी कंपनीमध्ये लोकांचे डबे धुवावेत आणि त्यांच्याकडून काय मिळेल
ते खावं. त्याच्यामध्ये घाडगे नावाचे जे मालक आहेत, घाडगे पाटील हे दोन आहेत, त्याच्यामध्ये घाडगे जे आहेत त्यांची दृष्टी गेली आणि म्हटले की हे पोरगं चुणचुणीत आहे, आपल्या घरात घर कामाला चांगलं आहे, प्रामाणिक आहे. म्हणून त्यांनी आपल्या घरामध्ये दळण भाजीपाला आणून देण्यासाठी ठेवलं बापू जांभळे यांना. तिथं थांबले. 1.5 वर्षाचा कालावधी फक्त गेला आणि मलेरियाची लक्षणं त्यांच्या शरीरात झाली. प्रमिलाताई रुग्णालयामध्ये आता जे CPR आपण म्हणतो त्या ठिकाणी शासकीय दवाखाना इंग्रजांच्या काळातला, त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. वैद्यांनी काही जडीबुटी दिली, काही गोळ्या दिल्या, औषधं दिली, पण दुरुस्त झाले नाहीत. त्या सेक्रेटरीनं कदाचित सांगितलं असेल की आता आपलं काय चालत नाही, तुझं तू बघ, आता जायचं कुठं. आणि त्याच वेळेबरोबर माघवारीसाठी चांद्याहून मुकुंद महाराजांची दिंडी, पायी दिंडी चाललेली होती. आता ती दिंडी जात असताना त्याच CPRच्या रस्त्यानं पुढं जात होती. ती बरोबर या बाळानं, या मुलानं ऐकली, टाळाच्या गजरामध्ये सामील झाले आणि मार्केट यार्ड या ठिकाणी ती दिंडी गेल्यानंतर जेवायला बसल्यानंतर त्यावेळेला जेवणाची व्यवस्था स्वतः करायची होती, अगदी अलीकडल्यापर्यंत. म्हणजे माझी आई आहे इथं, आईसुद्धा अजून सांगते की करून खायचं. म्हणजे जाताना पंढरपूरच्या वारीला जाताना आनंद सगळ्यात कधी 3 दगड मिळाली की आनंद. 3 दगड म्हणजे कशाला? चुलवानाला. संध्याकाळी 5 नंतर सगळ्यांची दृष्टी दगडाकडे, आणि दगड दिसला की पळत जाऊन कुणाला आधी गावतोय तो दगड घ्यायचा आणि चुलवानासाठी. लक्षात आलं का? म्हणजे 4-4 किलोमीटर दगड वाट्यातनं न्यायचा चुलवानाचा. लक्षात आलं का बघा? मग ते प्रत्येकजण करत होते. मग यांना कोणच नव्हतं, मग कुणीतरी दिलं. तिथून ताप अंगात होता, छाती भरलेली होती, हे सगळी लक्षणं होती. तिथून पुढे गेले आणि हातकलंगल्यावर गेल्यानंतर विचारपूस झाली, हे मूल कोणाचं? त्याला सांगितलं की मी असा जांभळ्यांचा बालिंग घेतला, परंतु माझ्या मागं पुढं कोण नाही आणि माझी इच्छा आहे पंढरपूरला जायची, मी जिथं मरेल तिथं टाका काढायला आणि तुम्ही वारी पुढं न्या. असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्या चालकाने सांगितलं की ठीक आहे तू राहा. दिंडी परत आली आणि पुन्हा ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये दिंडी आली त्यावेळेला या मुलाला न्यायचं कुणाकडे पाठवायचं हा मोठा प्रश्न तयार झाला. त्यावेळेला तळाशीतील भाऊसो जाधव आणि तुकाराम जाधव ही 2 माणसं चांदेच्या दिंडीतून चालत जात होती. ते म्हटले की माझी 5-6 पोरं आहेत. भाऊसो जाधव म्हणले माझी 5-6 पोरं आहेत, त्यातनं हे पोरगं मी ठेवून घेतो, मला हे पुढचं पोरगं म्हणतो आणि ठेवून घेतो. म्हणून त्यांनी तळाशीला नेलं. तिथं गेल्यानंतर मुलांच्या बरोबर त्यांच्या जनावर राखण्यासाठी जोगदाई म्हणून आहे जोगेवाडीची, त्या भागामध्ये जनावरं राखत चालू केली. आणि त्यावेळेला निपाणी परिसरातले टिकले बुवा हे कोणीतरी एक जण येत होते, ते यायचे आणि कीर्तन करायचे. ते ज्या गावात येतील त्यावेळेला कीर्तन, आजच्यासारखं नाही महिनाभर आधी पत्रिका काढायची, लोकांना सांगायचं, असलं काय नाही. ते महाराज गाडगे महाराजांच्यासारखं जिथं जातील तिथं कीर्तन. टिकले महाराजांचं कीर्तन पूर्ण ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारच्या वेळेला त्या जोगदाईच्या त्या खंदकामध्ये, ज्याला आपण काय म्हणतो तिथं दरा, जोगदाईच्या दऱ्यामध्ये त्या पोरांना सगळं एकत्र केलं आणि हिने कीर्तन चालू केलं. त्यावेळेला वय होतं 13 वर्ष. कीर्तन चालू केलं. कीर्तन बऱ्यापैकी पोरांना ते काय कीर्तन काय कुठलं काय काहीच माहीत नव्हतं, गप्पा गोष्टी असं चाललं. आणि नंतर जवळजवळ 1-2-3 महिन्यानंतर असा प्रसंग आला की तळाशीमध्ये टिकली बुवा येणार होते. बरीच मंडळी तिथं जमा झाली होती चावडीवर, परंतु योगायोगानं ते महाराज पोचले नाहीत. रात्री 12-12:30 वाजले. आता मनोरंजनाची साधन नव्हती म्हणून जागे होते, त्या काळात व्याप नव्हता, त्यामुळे सगळी बसलेली होती महाराजांची वाट बघत. आता नाहीच म्हटल्यानंतर मग मात्र भाऊसाहेब जाधवांना कोणते सांगितले की बापू कीर्तन करतोय, आम्ही त्याचं रोज ऐकतोय. हे 2-3 महिने सराव चालू होता कीर्तनाचा आणि रोज ऐकतोय म्हटल्यानंतर ते म्हणले आता तू कर म्हणले, आता कोण येणार नाहीत लवकर. रात्री कीर्तन चालू झालं, 2-2.5 तास 3 तास कीर्तन केलं. जे ऐकलेलं होतं तेच सांगितलं. लोक पाया पडायला लागली. मग वाटायला लागलं आपण पाया पडून काहीच न येत नाही आणि पाया लोक पडतात, जर आपण शिकलो तर काय होईल. म्हणून 41 दिवसाचं अनुष्ठान तिथं तुकाराम जाधव यांच्या खोपीमध्ये, त्याला आज सुद्धा भजनाची खोप म्हणून म्हटलं जात होतं, तिथं आश्रम आहे. त्या ठिकाणी 41 दिवसाचं उपोषण केलं. 42व्या स्वप्नदृष्टांत झाला. दादा महाराज साखरेंच्याकडे ज्या वेळेला गेले त्यावेळेला दादा महाराज साखरेंच्याकडे शिकणारी मंडळी जी होती त्या काळात ती LLB झालेली अशी मंडळी होती. त्याच्यातले आमचे आप्पा महाराज स्वामी हे LLB झालेले होते त्या काळात. लक्षात आलं का बघा.
आणि डॉक्टर, वकील, इंजिनियर अशी लोक शिकायला ज्ञानेश्वरी यायची. आणि म्हणले, तू रे काय, तुला काय शिकवायचं, तुझं शिक्षक किती झाले? माझे शिक्षण झालं नाही म्हणले, फक्त तुमची सेवा मला करायची आहे, सेवेसाठी मी इथं राहतो. आणि सेवेसाठी राहतो म्हटल्यानंतर दादानी ठेवून घेतलं. बरोबर 12 वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा भाऊसो जाधव आणि तुकाराम जाधव ही मंडळी परत गेली आळंदीला. आणि त्याने सांगितलं, आम्हाला पोरग द्या. त्यावेळेला दादाने सांगितलं, देताना तुम्ही तुमचं पोरग दिलं, आता मी तुमचं पोरग नाही देत म्हणले. आता जर सांभाळायचं झालं तर माझा मुलगा म्हणून सांभाळायचा असेल तर, मी धावतं चरित्र फक्त सांगतोय अगदी थोडक्यात, माझा मुलगा सांभाळायचा असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी भाऊसो जाधवानी आणि तुकाराम जाधवानी या दिव्य पुरुषांनी बापू जांभळेचं नाव ठेवलं बापू महाराज तळाशीकर. हे तळाशीकर नाव गावातलं नाही, आळंदीच्या साधक आश्रमात दिलेलं आहे. लक्षात आलं का बघा. आणि त्यावेळेपासून ते पुढं चालू झालं तसंच. मग मात्र त्याच्यानंतर अगदी 3 महिन्यानंतर 1938ला गुरूंना भेटण्यासाठी गेले. त्यावेळेला एक मोठा वाद होता, तो पुस्तकात वाचा, मी आता इथं सांगणार नाही. त्या आश्रमाबद्दल काही वाद होता मोठा, परंतु त्यामध्ये यांची दिवाणीमध्ये वगैरे मग ते म्हणले, मी गुरूंच्या विरुद्ध कुठलाही शब्द बोलणार नाही, कारण त्यांच्यामुळे माझं सार्थक झालेलं आहे, इत्यादी इत्यादी गोष्टी. आणि मग 3 महिन्यानंतर पुन्हा ज्यावेळेला गेला त्यावेळेला ताई ज्या होत्या, म्हणजे यशोदाताई, की ज्यांचे दादा महाराज साखरेंची कन्या, तर अगदी भावाप्रमाणे प्रेम असणारी. मग बापू आलाय हे सगळं झालं. मग बापूंनी सांगितलं, म्हणजे तळासकर महाराजांनी आता सांगितलं की दादा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी फिरतोय, पण सप्ताह हा योग्य पद्धतीने मला दिसत नाही, कारण त्यापूर्वी सप्ते होते. लक्षात आलं का बघा. आद्य प्रवर्तक परमार्थाचे असं म्हणण्याचं कारण असं आहे की संहिता घालून दिली, आचारसंहिता. जसं पूर्वी निवडणूक होती का नाही होती, पण निवडणुकीची आचारसंहिता काय असते हे TN शेषननी सांगितलं. कळलं आता, क्लिअर झालं आपलं. TN शेषननी सांगितलं आचारसंहिता कशी पालन करायची असते. पूर्वी होत होते का नाही होत होती, पण कुणालाच माहित नव्हतं आचारसंहिता काय असते. चौघांनी एकत्र बसले की त्यांनी नेऊन टाकतात. ही आचारसंहिता TN शेषनने आणली. तसं तळासकर महाराजांच्या आधी सप्ते होते. आज सुद्धा 150-200 वर्षाचे सप्ते आहेत. पण कसं होतं, गावामध्ये शाहीर गाणं असायचं किंवा आजूबाजूच्या भागात शाहीरला असायचे, त्यांना बोलवायचं, कारण तो स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ होता आणि त्याच्यामुळं शाहीर गाण्यावाल्यांना बोलवायचं. मग गावातल्या काही मंडळांनी एखादं नाटक बसवायचं आणि ते लोकांच्या पुढे सादर करायचं. कीर्तनकार नव्हतेच म्हटल्यानंतर मिळणार कुठले? आता दोष अजिबात नाही कुणाचाच, कारण त्यावेळेला कीर्तनकार कोणी नव्हते. अगदी हाताच्या बोटावर मोजण्यात की कुठंतरी आळंदी पंढरपूरमधून आणायची ती व्यवस्थाही आपल्याकडे नव्हती. त्याच्यामुळं त्या लोकांचा दोष नाही, पण असे सप्ते चालायचे. शेवटच्या दिवशी महाप्रसाद करायचा, रात्रभर भजन करायचं. म्हणून संगीत भजन ही परंपरा आमची अनादिकालापासून आहे. गावागावामध्ये जी आहे, कुणी म्हणायचं नाही मी चालवलंय आणि मी चालवतोय आणि माझ्यापासून चालू झाली आहे. अनादिकालापासून संगीत परंपरा चालू आहे, कारण जागर हा संगीत भजनानंच असतो. आणि त्या भजनाच्या परंपरेनं संपायचं. सकाळी महाप्रसाद झाला की झालं. मग आज सुद्धा तीच पद्धत आहे की नाही आहे पद्धत. तुमचा गावातला सप्ताह मोठा कशावनं, महाप्रसादाला 1.5 मन खीर शिजती, तेवढा सप्ताह मोठा. मग 7 दिवसाच्या सेवेचं काय, लक्षात आलं का बघा. मग मात्र दादांना ही कैफियत सांगितल्यानंतर दादा म्हटले, तुझा काय विचार आहे बापू? त्यावेळेला म्हटले की माझ्या गावामध्ये सप्ताह सांप्रदायिक व्हावा अशी माझी इच्छा आहे. दादाने सांगितलं, वेळ कशा लागतो, चल आत्ताच जायचं. आणि त्याच वेळेला दादा महाराज साखरे स्वामी, ज्यांना आम्ही स्वामी आत्ता म्हणतो, नरहरी कुलकर्णी, हे स्वामी आणि महाराज आणि काही शिष्य त्यांच्यासोबत ही सगळी मंडळी सप्ताह करण्यासाठी आले. ते गाव निवडलं बालिंगा. 1938ला बालिंगा या ठिकाणी हनुमान मंदिराच्या पटांगणामध्ये पहिला सप्ताह शुद्ध सांप्रदायिक झाला. शुद्ध सांप्रदायिक हा शब्द वापरतोय मी, की ज्याच्यामध्ये सकाळी काकडा असायचा, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, नाट प्रकरण आणि बालक्रीडा हे 2 आहेत. आता ते फारसं सप्त्यात दिसत नाही, पण नाट प्रकरण आणि बालक्रीडा ही असायची. त्याच्यानंतर हरिपाठ, त्याच्यानंतर प्रवचन, त्याच्यानंतर कीर्तन आणि पुन्हा जागर. ही सांप्रदायिक परंपरा बालिंग्यामध्ये पहिल्यांदा दादा महाराज साखरेंना आणून ही घातली. कारण कोणाच्या तरी वरिष्ठांचा हात असल्याशिवाय ते होत नाही. दादा महाराजांनाच आणलं आणि इथं पहिला सप्ताह केला. आणि त्या सप्ताहाचं म्हणजे दादा महाराज गुरुनाम गुरु
यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होण्यासाठी आज हा सत्संग आहे. लक्षात आलं का बघा. एवढंच नाही तर पहिला सप्ताह केला, त्या सप्त्यामध्ये अनेक मंडळींनी दातृत्व दाखवलं. त्याच्यामध्ये डी.वाय. पाटलांचे वडील यशवंत पाटील यांनी सुद्धा त्यावेळेला या ठिकाणी मदत केली आणि त्यावेळेला अगदी अखंड भागातून लोक येत होते, थांबत होते. 7-7 दिवस अगदी आनंदी आनंद सगळा चाललेला होता. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा कार्यक्रम चालू झाला, तो तळाशीमध्ये चातुर्मास. 4 महिने स्वामी येऊन राहायचे स्वतः, 4 महिने. त्यावेळेला 4 महिने रोज 1 दिवसाचं 1 पारायण. नीट ऐका, ज्ञानेश्वरीचं पारायण रोज 1 व्हायचं आणि हे स्वामी स्वतः करायचे. सकाळी 6ला बसले की संध्याकाळी 6ला ज्ञानेश्वरी बंद. रोज 1 पारायण. असं चातुर्मासामध्ये 1939 पासून 1965 पर्यंत परंपरा चालली. थोडी अघटित घटना घडली 65 नंतर, मात्र ते थोडं त्याच्यामध्ये व्यत्यय आला. पण त्याच्यानंतर चातुर्मास मात्र तळाशीमध्ये चालू राहिला. ही सांप्रदायिक परंपरा आहे. त्याच्यानंतर 1955ला तलाव ऑफिस, ज्याला यमगे तलाव ऑफिस आपण म्हणतो, त्या यमगे तलाव ऑफिस या ठिकाणी महाराजांचं कीर्तन झालं आणि ते कीर्तन बाळ महाराजांनी ऐकलं. जयसिंगराव घाडगे, बाळ महाराजांनी, विक्रमसिंह घाडगेंचे वडील, त्यांनी ते कीर्तन ऐकलं आणि त्यांनी विनंती केली की राजाश्रय मी देतो, हे ज्ञान माझ्या तालुक्यात राहिलं पाहिजे, आमच्याकडे राहिलं पाहिजे. त्यावेळेला सलग 2 वर्ष नकार दिलेला होता. म्हणजे राजाला नकार देणारा महाराज असणं किती मोठं भाग्य आहे बघा. मी आजच्या गणना करतोय. आज सांगितलं जातं की या माणसं जमवायचे आहेत, कीर्तन तुमचं ठेवले, आता चालू होणार आहे थोड्या दिवसातच. मी हे ज्ञान असं नको त्या व्यासपीठवर जाऊन वाटायचं नसतं. ते हे वाटण्यासाठी नाही आहे. ते राजाश्रय नाकारला. मात्र कोरवी दिवाणजी म्हणून होते, त्यांना दर रविवारी 1 शिक्षा असायची. ते तलाव ऑफिसचं सगळं कार्यभाग बघायचे. त्यांना 1 शिक्षा. काय शिक्षा? रोज घोड्यावर बसायचं आणि तळाशीला जायचं महाराजांच्याकडे, ती जमीन घ्या म्हणून सांगायचं. मग मात्र 2 वर्षानंतर आमच्याकडं आदरणीय आता गेलेले आप्पा जाधव गुरुजी, हे नुकतेच 7वीहून शिक्षक लागलेले होते अर्जुनवाडामध्ये. ते म्हटले, ते पहिले शिष्य तळासकर महाराजांचे, तिथंच त्यांच्यासोबतच असायचे. ते म्हटले की महाराज एवढे मागं लागलेत ना, तर आपण घ्यायचं. पण कसं घ्यायचं? राजाकडनं खरेदी करून घ्यायचं. आता हा विचार फक्त जाधव गुरुजींनीच करावा, आपण करूच नाही. आपल्या बुद्धीच्या पलीकडला विषय आहे तो. लक्षात आलं बघा. त्यावेळेला निढोरी या ठिकाणी असणारी जमीन ही राजाकडं, राजाला पैसे देऊन विकत घेणे सोपी गोष्ट आहे, हे सांगा. ही त्यावेळेला केली आणि 1957ला निढोरीमध्ये आश्रम स्थापन केला. मात्र वास्तव्य 1977 नंतर आश्रमामध्ये चालू आहे. 77 पर्यंत तळाशीमध्येच होते. तळाशीकर असं ते नाव पुढं जाहीर झालं, पुढं प्रकाशित झालं, पुढं चालू झालं. महाराष्ट्र शासन, शरद पवार ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून तळासकर महाराजांना पैठण या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांचा राज्य शासनामार्फत एक फार मोठा भव्य दिव्य सत्कार केला. ही सगळ्यात मोठी पोचपावती होती. आता तिथून पुढचा कालावधी अत्यंत समाधानकारक होता. पण ज्या वेळा सुवर्ण दिवस येतात त्यावेळेला काही वेळा माणसं राहत नाहीत. हा सुवर्ण काळ खऱ्या अर्थानं आत्ताचा होता. पण आमचं दुर्दैव होतं की 93ला निघून गेले. खऱ्या अर्थानं हे वैभव बघण्यासाठी त्यांची गरज होती की वंश परंपरा म्हणून संपत्तीचा सांभाळ करण्यापेक्षा वंश परंपरा म्हणून अभिमानानं त्यांचा सांप्रदायिक संपत्तीचा वाटा हा सगळ्यांच्या लोकसहभागातून, लोकांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जायचं. अगदी हात पाय जोडावे लागले तरी चालतील, परंतु त्यांनी चालवलेलं आहे. कारण इथं सुतार महाराज आहेत, त्यांना माहिती आहे. इथं शेजारी आरे नावाचं गाव आहे, दिवसा इंजिन फोडणारी माणसं होती असं मी ऐकले, चरित्रात लिहिलंय तसं. कारण मुलाखत माझ्याकडे आहे एकाग्रस्ताची. इंजिन दिवसा फोडणारी माणसं होती. तर त्या गावामध्ये विठ्ठल मंदिर बांधताना दगडं मारत होती लोक. त्या ठिकाणी तळासकर महाराजांनी कुठलाही विरोध न पत्करता आज त्या गावाला इतकं सुंदर सुजलाम सुफलाम अध्यात्मामध्ये केलं. आम्ही कोण आहे? आज मी म्हणतोय की त्यावेळेला सायकलवरनं महाराज स्वतःचं तांदूळ घेऊन जायचे आणि झुणका भात खाऊ करून तिथं सप्ताह करायचा. आज आम्ही गाडीतनं येतोय, मग सप्ताह करा, आम्हाला काय अडचण नाही. ध्यानात येतं का बघा. म्हणून ही कृतज्ञता पूर्वक असणारा हा सोहळा आहे, हा सत्संग आहे की गुरुभक्ती म्हणजे काय याच्यामध्ये जर बघायचं झालं तर
तळासकर महाराजांचं शिक्षण हे अत्यंत अल्प. आज सुद्धा सांगितलं जातं की त्यांची जी जन्मतारीख आहे मी शोधायला लागलोय, पण शिक्षणच नसल्यामुळं कुठेही ती जन्मतारीख आम्हाला शोधायला मिळत नाही. म्हणजे अशिक्षित, आता अशिक्षित या शब्दाचा अर्थ आजच्या भाषेत घेऊ नका. सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांचा फरक फार वेगळा आहे. आजची सुशिक्षित मंडळी जी आहेत ती या दिवसामध्ये सर्दी झाली की खिशात ठेवतात आणि अशिक्षित माणसं नाकातनं काढून जमिनीवर फेकून देतात. तुमच्या ध्यानात आले काय बघा, ही सुशिक्षित अशिक्षित नाही. तर त्यावेळेला परमार्थाचा उच्चतम बिंदू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रांतोप्रांती, गावोगावी, वाडी वस्ती, लवाडी गुरुजींचं एक सतत वाक्य असायचं की आमच्या महाराजांनी कोल्हापूर बेळगाव जिल्हा, तर यामध्ये जाताना खेडं चुकलं असेल पण आडं कधी चुकलं नाही. प्रत्येक ठिकाणी जायचं. आणि त्याच्यासाठी माझ्या आईनं, आता आहे माझ्यासोबत आई इथं आलेली आहे, की तिनं सुद्धा ते आपल्या संसाराच्या व्यापातून त्यांना सहकार्य केलं, म्हणून तुमच्यासमोर मी आज उभा राहिलो. ध्यानात आलं का बघा. म्हणजे ही सगळ्यात मोठी पारमार्थिक भूमिका जी आहे ती पारमार्थिक भूमिका घेऊन आपण समाजामध्ये गेलं पाहिजे. गुरुभक्ती का करावी याच्यासाठी माऊली म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव नाही गुरुवा, नाही पाहता त्रिभुवनी, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, माऊली म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु आपल्यातून शरीरानं जरी दिसत नसले तरी कार्यरूपानं त्यांची प्रेरणा सतत आपल्यामध्ये असते. असं कुणी म्हणायचं गरज नाही की तळासकर महाराज आपल्यामध्ये नाहीत. ध्यानात आलं का बघा. पण प्रचिती घेण्यासाठी अंतःकरणामध्ये आत्यंतिक श्रद्धा ही गोष्ट जर असेल तर त्याचा पदोपदी आपल्याला सहज जाता जाता सुद्धा आपल्याला अनुभूती येऊ शकते. म्हणून गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव नाही तुझा. देवाला अस्तित्व गुरूंच्यामुळं आहे, एवढं लक्षात ठेवा. देव दाखवणारे कोण आहेत? गुरु आहेत. नुसता देव काय करायचं? मग त्यावेळेला श्रीकृष्णाच्या वेळेला किती माणसं होती? कळलंच नाही ना. लक्षात आलं का बघा. श्रीकृष्ण खरा कळला ज्ञानेश्वरीमुळं. तुमच्या ध्यानात आलं का बघा. थोडंसं बारकाईनं चिंतन करत चला, म्हणजे ध्यानात येईल आपल्याला की ज्याला भगवद्गीतेमध्ये जे तत्वज्ञान आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये जसेच्या तसं आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये जे तत्वज्ञान आहे ते भगवद्गीतेमध्ये नाही. हा विचार अगदी बारकाईनं करा तुम्ही. ध्यानात येते का बघा. अगदी बारकाईनं विचार करायचा. म्हणजे पुढचा अवतार कार्य महाविष्णूचा अवतार सकाळ माझा ज्ञानेश्वर एवढ्यासाठी की भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये सिद्धांत आणि दृष्टांतासहित ज्ञानेश्वरीमध्ये याचा विचार आपण करत जायचं. म्हणून जाणतेने गुरुभजीजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पंथ.
शाखा पल्लव संतोषिती कधी होतात? गुरूंना नुसतं पुजून चालत नाही, शाखा पल्लव संतोषिती. उदाहरण दिले माऊलींनीच. कुठलं उदाहरण दिले? झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर शाखा पल्लव, पानं हिरवीगार होतील. झाडावर पाणी मारून नाही. आज माणसं झाडावर पाणी मारायला लागले, त्याच्यामुळं काही उपयोग होत नाही मंडळी. लक्षात आलं का बघा? म्हणून गुरुभक्ती हीच विष्णूची महापूजा. पुढे सांगितले पितृवचन हीच विष्णूची महापूजा. पितृवचन म्हणजे वडिलांचं वचन. लक्षात आलं का बघा? आता वडिलांचं वचन कुणी पाळावं? मुलग्यानं का मुलगीनं? मुलगीनं पाळावं. त्यामुळंच पोरं येत नाहीत. आमच्याकडे एकच भूमिका आहे, तरुण मुलं परमार्थाकडे का वळत नाहीत? कारण वडिलांनी परमार्थ केला नाही, केला तर मुलासहित केला नाही. हे वाक्य अंडरलाईन करा, मुलासहित केला नाही. आजोबाने परमार्थ कुणाबरोबर करावा? नातवाबरोबर करावा. लक्षात आलं काय बघा? मुलगा वडील एकत्र टाळ घेऊन उभा राहावेत, त्या पिढीला मिळवून ठेवायला लागत नाही. आमच्याकडे परंपरा एकच चालल्या की माझ्या मुलाला सुखात दिवस काढता आले पाहिजेत. कारण आम्ही कसे काढलेत? आम्ही दुःखात दिवस काढलेत. माझ्या पोरानं सुखात जगलं पाहिजे. तुझ्या नशिबात होतं, प्रारब्ध तुझं तसंच होतं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान. मग ही परंपरा तू टिकवू नको ना. कशाला टिकवायला लागलायस? तुला मिळालं नाही म्हणून मुलासाठी कमवून ठेवायला लागलास तर ते 40 वर्षाचं 40 दिवसाच्या आत घाले होते. 40 दिवसाचं 40 वर्षाचं 40 दिवसाच्या आत. मग बाबा म्हणतोय काय केलं आणि काय झालं. म्हणून संसार नावाच्या गाड्यामध्ये 2च अक्षरं बसतात. रच्या पुढे ड, त्याच्या पलीकडे बसत नाही, याच्या पलीकडे नाही. मग आम्ही संसार नेटानं करतोय का परमार्थ? संसार करतोय. म्हणून आमचं पद्धत अशी झाल्या, आलं मनाला गेली शेणाला, मुडली बुट्टी बसली उन्हाला. ही परंपरा आमची परमार्थातली आहे मंडळी. ध्यानात येते काय बघा? म्हणून पितृवचन कुणासाठी? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरेक वाटे, दयाचा हरेक वाटे, दयाचा हरेक वाटे. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, दयाचा हरीच वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, दयाचा हरीच वाटे देवा. दयाचा हरीच वाटे देवा, दयाचा हरीच वाटे देवा. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. पितृवचन दोघांच्यासाठी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक. संपत्ती लई त्यांच्यासाठी जमवण्यापेक्षा सात्विक वृत्ती वाढवा. आज जी गरज आहे तरुण मुलांच्यासाठी ती सगळ्यात महत्वाची सात्विक वृत्ती. मोबाईल मला वाटते 1.5 लाखापर्यंत आहे. चांगला कोणता? 15,000चा का 1.5 लाखाचा? सोप्या भाषेत त्याची संहिता आहे, ज्याला रेंज चांगली. मग आता रेंज ही मोबाईलवर अवलंबून आहे का टॉवरवर अवलंबून आहे? विचार आपणच करत नाही ना. टॉवरवर रेंज अवलंबून आहे, बरोबर आहे की नाही? मोबाईल हे साधन आहे. म्हणजे साधन वापरताना आपण असं केले काय कधी की मोबाईल वापरताना आम्ही अमुक वेळेत मोबाईल वापरायला चालू केला, अमुक वेळेत बंद करणार. जसं आता ठरले 9:30ला कीर्तन बंद होणार आहे.
ठरले की नाही? तसं मोबाईल बघताना ठरवलंय का की मी अमुक वाजता मोबाईल बंद करणार. बघायला अडचण नाही, माझा अजिबात विरोध नाही, पण चालू कधी करणार याच्यापेक्षा मी बंद कधी करणार मोबाईल बघण्याचं, हे ठरलं की मोबाईल सुद्धा सुखकारक ठरतो. चालू करण्यापेक्षा बंद कधी करणार. मी संध्याकाळी 7 ते 8 मोबाईल बघणार आहे. मी 8ला बंद म्हणजे बंद करणार आहे. समजा एखाद्या दिवशी मला 7:30 वाजले मोबाईल हातात घ्यायला, तर माझा नेम काय आहे? 8ला बंद. पण मोबाईलवर इतका वेळ जातोय की त्याच्यामध्ये साधन वाईट आहे असं नाही. सकाळी भगवद्गीतेचं पारायण आमच्या लोकांनी केलं ना, भगवद्गीता कमी होत्या, मोबाईल हातात जास्त होते, कारण त्याच्यावर मोबाईलचं ॲप होतं, मोबाईल ॲप होतं भगवद्गीतेचं. करा ना वापर त्याचा. ज्ञानेश्वरी त्याच्यावर आहे, गाथा त्याच्यावर आहे, भागवत त्याच्यावर आहे. वाचा ना ते जर वाचलो तर आपण आपल्या आयुष्यात वाचलो, नाहीतर आयुष्यात कोणी वाचू शकत नाही. लक्षात घ्या, जिल्ह्याला कोटी रुपये सुद्धा कमी पडायला लागलेले आहेत. लक्षात आलं काय बघा. मग नको तिकडे वायफळ खर्च. आणि दुसरी गोष्ट की आई वडिलांना सगळ्यात मोठी धास्ती आता कोणती असेल तर ती एकच आहे, पोरग संध्याकाळी जेवाय घराडे येते का नाही कुणास ठाऊक. कसंही बाहेर जेवाय गेलं तर प्रश्नच नाही, पण जेवाय येते का नाही प्रश्न मोठा आहे. का प्रश्न निर्माण झाला? त्याला कारण मुलं नाहीत, आई वडील आहेत. आई वडीलच आहेत, कारण त्यांना सामुदायिक बसून जेवायचं शिकवलं नाही. आता ते शिकवायचं झालं तर आई वडिलांनी एकत्र बसून जेवायला पाहिजे. मम्मीचा मोबाईल चालू नाही, बाबा टीव्ही बघत जेवतोय. मग पोरं म्हणतात ह्यांचं आमच्याकडे लक्ष नाही, त्यापेक्षा आम्ही बाहेर जेवून येतो. लक्षात येते का? म्हणजे ही सुरुवात आहे. कर्मप्रधानता कुठून आहे? आपल्यापासून, आपल्या जवळून आहे. आपण जर करत गेलो तर आपला विचार आपल्याला येतो. म्हणून पितृवचन हीच विष्णूची महापूजा. वडिलांचं वचन पाळणे ही विष्णूची महापूजा आहे. पहिलं उदाहरण एकच देतो आणि शेवटचंच तेच आहे की काहीही कारण नाही, अर्थार्थी काही संबंध नाही, तरीही वडिलांनी जन्माच्या आधी 14 वर्ष, आपला जन्म झाला त्यावेळेला नाही, त्यावेळेला सांगितलं तर जे वचन मागशील ते मी पूर्ण करेन. आणि मग जन्माच्या आधी दिलेलं वचन आपल्या जन्मानंतर फेडायचं आपलं काम काय? विचार बारकाईनं करा. जरा पुराण असंही शोधत चला. पुराणाचा विचार असाही करायचा, उगाच एका दृष्टीनं बघायचं नाही. चौफेर असावी नजर प्रत्येक गोष्टीकडे. काय प्रभू रामचंद्रांना गरज होती? प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या आधी दशरथानं वचन दिलं काय की मी हे वचन देतोय, तुला कधीही तू माग. जन्म झाल्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळा ते वचन मागितलं, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगायला पाहिजे होतं माझ्या जन्माच्या आधी ते वचन दिले, तुमचं तुम्ही बघा. आपला त्या वचनाचा काही संबंध नाही, कारण माझा आता जलाभिषेक होणार आहे, त्याच्यामुळे आता मी बसणार आहे. लक्षात आलं का बघा. पण वडिलांनी हे वचन दिले असं एवढं समजल्याबरोबर जलाभिषेक थांबवला आणि वडिलांच्या वचनासाठी, पितृवचन हीच विष्णूची महापूजा, प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास केला वडिलांच्या वचनासाठी. इथं तशीच परिस्थिती आहे. इथं जे मंदिर आहे, आता मी पहिल्यांदा भजनी मंडळाचं आभार का मांडलंय ते सांगतो. त्यांनी ही परंपरा पुढं सतत चालवत ठेवली. हायवे करायला जास्त वेळ लागत नाही. हायवे करणारा श्रेष्ठ नाही, शक्तिपीठ म्हणत नाही, पण हायवे करणारा पहिला पायवाट जी आहे ना, ती पायवाट जतन करून ठेवणारा श्रेष्ठ आहे. ध्यानात आलंय का बघा. पायवाट जर मोडली असती, ती जतन केली नसती, तर त्याच्यावर रस्ता होत नाही. आता हा रस्ता आहे, पण पायवाट जतन ज्या भजनी मंडळाने केले, खरोखर त्यांची धन्यवाद. कारण का, इथं जन्म महाराजांचा झाला, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे जी जागा आहे ती मी भजनासाठी देतोय, वचन दिलं. लक्षात आलं का बघा. त्या वचनाला बांधील राहून आत्यंतिक समाधानानं पुढं परमार्थ चालू राहिला. परमार्थासाठी घर, काय संकल्पना मोठी आहे बघा. म्हणजे देवळाचं घर व्हावं का घराचं देऊळ व्हावं, हा जर विचार बारकाईनं केला तर तुमच्या लक्षात येईल इथं घराचा मंडप झालेला आहे, घराचं देऊळ झालेलं आहे. काही माणसं देवळाचं घर करतात, ते दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल पितृवचन. म्हणून मुलींनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा सगळ्यांनी वडिलांचं वचन पाळणं गरजेचं आहे.
लक्षात आलं का बघा. आज मुली कॉलेजला जाताना वडील बघत नाहीत आणि मुलगा कॉलेजला जाताना आई बघत नाही. ही विरुद्ध आहे काय सम आहे? विरुद्ध आहे. लक्षात आलं का बघा. तुमच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं नाही. थोडासा तात्विक विचाराच्या पाठीमागची भूमिका मांडतो तुमच्या लक्षात येईल. मुलगा जात असताना बाहेर आईचं लक्ष असतं पण ते मायेनं असतं, प्रेमानं असतं. आणि वडिलांचं लक्ष असतं ते समाजात चूक त्याच्याकडून होणे याच्यासाठी असतं. दृष्टीतला बदल लक्षात आलं का बघा. आणि या दृष्टीनं दोघांनी जर बघितलं तर ते ध्यानात येतं आपल्याला की पितृवचन हीच विष्णूची महापूजा. पुढचा अत्यंत महत्वाचा शब्द आहे सेवापती हीच विष्णूची महापूजा. हे लागणार त्याला. खरं आहे त्याला. आता काय सेवापती हीच विष्णूची महापूजा. पतीची सेवा करणं ही काय आहे? विष्णूची महापूजा. आता एक प्रमाण पाठीमागचं सांगतो म्हणजे लक्षात येईल. सद्गुरूची चंद्र उदय पै झाला, वाग्देवी वाघ गणेश देखिला, चौथी मूर्ती ज्ञाने चौथाशी आला, गुरु ज्ञानमूर्ती पूर्ण बिंबला. अंगारकी संकष्टी धरावी काय? प्रत्येक संकष्टी धरावी, प्रत्येक धरावी. धरा. मी काय माझ्याकडे फराळला येता, तुम्हीच धरता, तुमचंच आहे. बरं संकष्टी धरली. आता वाड्याचे दिवस आहेत, तोडीचे दिवस आहेत, बरोबर आहे. आता तोड चालू आहे. आता तोड चालू असताना शेताखंड सगळं झालं. मालक संध्याकाळी 7 वाजता गाडी भरून आलेत. आता 7 वाजता संध्याकाळी गाडी, बैलगाडी भरून ना किंवा ट्रॅक्टर भरून. ट्रॅक्टर भरण्याला त्याचा अनुभव आहे. काय होतंय ते तिथं ट्रॅक्टर भरताना काय वाटत नाही, पण शेतातनं पाय बाहेर काढला की पाय लटपटाय चालू होत्या. मग आता पाय लटपटत घरात यायचं. आंघोळ केली, सगळं झालं आणि बेत ऐकला. आता त्यांना माहीत असते लगेच पाहिजे जेवायला 7:30 वाजले म्हटलं तर जरा थांबा, 9:30 शिवाय मिळणार नाही. 9:38ला चंद्र उदय. आता त्या बिचाऱ्या 7:30 ते 9:30 काय कीर्तन करायचं घरात? बरं केलं तर ऐक. ते 10 वेळा एलपाट घालते, म्हणजे मी तरी घालतोय बघा. 10 वेळा एलपाट. थांबा, म्हणजे संकष्टी दिवशी नाही हा, पण थांबा, जेवायला थांबा. आता कुठला गणपती पूजायचा मग? बरं ते गणपती पूजला. गणपती घरात आहे का दारात आहे? आता मला सांगा, संकष्टी ही चंद्राला नैवेद्य दाखवून काय गणपतीला नैवेद्य दाखवून? गणपतीला. पण गल्लीत प्रथा आहे ना ती. पोरगीन आरतीचं ताट, पोरग्यान निवदाचं ताट, तांब्या मालकीनीकडे आणि घंटी मालकाकडे. हे कुटुंब उभं राहायचं. पलीकडलं कुटुंब यायच्या आधी आपली आरती व्हायला पाहिजे. कारण का? मग घंटी वाजली की काही जण सावध येतात, उठा 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 उठा, घंटी वाजली. आता पोरं जी आहेत त्यात ना, त्या पोरांना माझा एक सल्ला देतोय जाता जाता. मुलं मार खायची तयारी असली तर एक सल्ला देतोय, संकष्टी दिवशी मुद्दामच गलीत यायचं आणि घंटी वाजवायची आणि परत आत जायचं. तुमची घंटी ऐकून किमान 10 घंट्या तुम्हाला ऐकू येणार आणि त्या उत्तराने असणार, ढगामुळे चंद्र दिसत नाही. विठ्ठल. सेवापती हीच विष्णूची महापूजा. इतकं उत्तम माऊलीने सांगितलेलं आहे. पतीची मता अनुसरुणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची ते. महिलांनी कुठलंही व्रत करायची गरज नाही, पण आमच्यात सगळ्यात जास्त महिलाच व्रत करतात. करा, काय अडचण नाही, पण व्रत करायचीच गरज नाही. पतीच्या मनातलं तुम्हाला कळलं, पतीच्या मनातलं तुम्हाला कळलं की पतीच्या पुण्याईतला निम्मा हिस्सा तुम्हाला नाही, 100% तुम्हाला. आमच्याकडं एकच असते. ते काय सांगतात, ते काय सांगतात म्हटले की ठरवायचं. आता काय ही भाषा असते. मग आपल्या ध्यानात येतं पतीच्या मता अनुसरणी प्रतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. आत्महितासाठी साधू 12-12 वर्ष अंगठ्यावर उभं राहतात. एका पायाच्या एका अंगठ्यावर उभारतात आत्महित भेटायसाठी. ते तुम्हाला पतीच्या मताप्रमाणे भेटतं.
पतिव्रते जैसा प्रमाण पतिव्रतेला एकच प्रमाण पती, त्याच्या पलीकडं नाही. म्हणून अनायासे आत्महिता, कुठलंही व्रताचरण करायची गरज नाही, फक्त मतीच्या मताप्रमाणे. लक्षात आलं की बघा, जर वागला तर तुम्हाला आत्महित भेटतं. हीच विष्णूची महापूजा. लक्षात आलं बघा. मग तुकोबाराने विचारायचं, असं तुम्ही म्हणता, आम्ही विश्वास कशावर ठेवायचा? अनुभव नाही दुजा, दुसरा अनुभव मला विचारायची तुम्ही गरज नाही. विठोबा रखुमाई. जय जय गोपाल कुमार. हनुमंतवाडी आणि त्यानंतर फ्लाईटची किल्ली लवकरात लवकर माहिती द्या. हनुमंतवाडी
विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा पुढचं पातळी विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा तुम्हारी जय जय मुबारक मुबारक जय जय मुबारक बोला पुंडरी मुबारक जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखी सत्य बोले मुखे हीच विष्णूची महापूजा. एक पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण अंतःकरण चतुष्टय या विषयामध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल एकूण 15 इंद्रिय आहेत. त्या 15 इंद्रियांचे विषय वेगळे आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या देवता. पंच ज्ञानेंद्रियांच्या देवता भिन्न आहेत आणि त्याचे विषय भिन्न आहेत. कर्मेंद्रिय 5 आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत, देवता वेगळे आहेत. पंच प्राण आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत आणि देवता वेगळे आहेत. आणि अंतःकरण चतुष्टय 4 आहेत, प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, देवता वेगळे आहेत. आता याचा विचार मी पूर्ण सांगत नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक त्यातले इंद्रिय ते म्हणजे तोंड, ज्यांना आपण खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करू शकतो. पण त्याच्यामध्ये तुकोबरायांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे, याचा वापरच जरायचा करायचा झाला तर काय करा. भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी पिकविणे तया खाणे किती पंगती सुसुकाळ. आपण भाग्यवान आहे हे केव्हा ठरवायचं? ज्या वेळा आपल्या मुखातून देवाचं नाव येतं तेव्हा ठरवायचं आपण भाग्यवान आहे. आता देवाचं नाव कशाने येतं? मुखानं. लक्षात राहील का बघा. मग त्याला सांगितलेलं आहे वैखरी. वैखरीनं म्हणजे कंठस्थ दंतस्थ तालव्य मूर्धन्य एवढे सगळे एकत्र यावे लागतात आणि मग आवाज बाहेर पडतो. एवढे सगळे शब्द एकत्र बाहेर पडावे लागतात आणि याचा डायरेक्ट संबंध श्रोत्रेंद्रियाशी आहे. आता माझं चाललेलं आहे मुखातून आणि तुमचं काय चाललंय?
ऐकणं श्रोत्रेंद्रियातून. म्हणजे आत्ता सध्या जो विषय आहे तो विषय 3 प्रकारानं चालू आहे. श्रोत्रेंद्रिय काम करत आहे, त्याचा विषय कोणता आहे? ऐकणे. आणि देवता कोणती आहे? दिशाभिमान. दिशाभिमान हा त्याची देवता आहे. मग आता एक लक्षात घ्या, मुखातून जेव्हा शब्द बाहेर पडतो तो तिथल्या तिथं ग्रहण होणं हे क्रमप्राप्त आहे. आता कुठलं ग्रहण होणं आणि कुठलं न ग्रहण होणं याचा विषय जर का आपल्या लक्षात आला तर आपल्या ध्यानात आहे की समजा चुकून शेजाऱ्यांच्यावर भांडणं लागली पुरुषांची, तर जास्तीत 2 तास लागतात. 2 तासात मिटते. आणि महिलांची लागली तर अनलिमिटेड. म्हणजे सकाळी चालू झालं, पलीकडली लाईट बंद होईपर्यंत चालूच. कुठनं आणतात काय माहीत नाही, पण एवढं मटेरियल असते की 4000 अभंग पाठ करायचे म्हटले 4 होत नाहीत. पण तिकडे जाऊन आता मागे या 27 होत नाहीत. हरिपाठातले 27 होत नाहीत. आणि हे कुठनं पाठ करतात काय माहीत नाही, पण रिपीट एकही नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नवीन लक्षात आले काय बघा. मग आता लक्षात आलं, त्या मुखानंच जे नाम आहे ते नाम. मग हातानं काम, मुखानं नाम घेणे हा जीवनाचा राजमार्ग आहे. हातामध्ये काम पाहिजे आणि तोंडामध्ये काय पाहिजे? दळीता कांडिता जेविता ग बाई, दळीता कांडिता जेविता ग बाई. कुठलंही काम असू दे त्यावेळेला आपण मुखानं नामस्मरण घेतलं तर एक होतं, वाचा सिद्धी चालू होती. आता इथं मी दुसरा एक प्रसंग आपल्याला सांगणार आहे. वाचा सिद्धी नेमकं काय असते? संत बाळूमामा, मगाशी वक्त्याने आपल्याला सांगितलं, संत बाळूमामांचा एक चरित्र ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये पान नंबर 83 आहे. त्या पान नंबर 83वर 2 परिच्छेद शेवटचे आहेत की ज्याच्यामध्ये भंडारा नावाची गोष्ट आता सगळीकडे चालली ना, ही भंडारा नावाची गोष्ट बाळूमामाने पहिल्यांदा मेतक्यामध्ये केली. शिणगारे नावाचे ग्रस्त होते आणि त्या शिणगारे नावाचे ग्रस्त मेतक्यातले, त्यांच्या घरी वालंग होता. तो वालंग आणायचा होता आणि झापाचा मांडव म्हणजे करंजीच्या पालावर टाकून जो मांडव केला होता तिथं बाळूमामाने कीर्तन ठेवलं. कुणाचं कीर्तन? ताळसकर महाराजांचं. महाराज पुढं कीर्तनला उभारलेत, सगळी लोक ऐकायला बसलेत, बाळूमामा पण होते. आणि ढोल एवढ्या जोरात, बाळूमामाने जाऊन 2-3 वेळा हात जोडले, पण काय त्याचा परिणाम झाला? आमचा वालंग आहे म्हणले, तुम्ही कोण सांगा, इत्यादी इत्यादी सगळं झालं त्यावेळा. पण त्यावेळेला बाळूमामा आत आले आणि सांगितले की महाराज तुमचं चालू ठेवा. आणि चालू ठेवा म्हटल्यानंतर कीर्तन चालूच राहिलं, पण जी मेढी होती त्या मेढीच्या पलीकडे गेले की ढोल ऐकू यायचा आणि मेढीच्या आत आले की कीर्तन ऐकू यायचं. ही वस्तुस्थिती पान नंबर 83 सहित सांगितले. पुरावा पाहिजे असेल तर मला वाटते सत्संग ग्रुपवर मी दिलेला आहे पुरावा. लक्षात आलं काय बघा, पुराव्यासहित आहे ते. म्हणजे मी जे जे सांगतोय ते पुराव्यानिशी सांगतोय. त्याच्यानंतर कुर या ठिकाणी जो भंडारा व्हायचा त्या ठिकाणी बाळूमामा असायचे आणि मुळे महाराज असायचे. पण मुळे महाराज आणि बाळूमामा कधीही ताळसकर महाराजांच्या समोर कीर्तनला बसल्यानंतर शिष्यानाच सोबत घ्यायची नाहीत, कारण चिलीम ओढायची सवय होती आणि त्याच्यामुळे ते महाराजांना चालायचं नाही, ताळसकर महाराजांना. त्यामुळे बऱ्याच वेळेला बाळूमामा सांगायचे, अरे बापू आलेत, चिलीम बाजूला ठेवा. हा संदर्भ संत होता ती अवतीर्णे, हा संदर्भ मी सांगतो आपल्या लक्षात येते काय बघा. म्हणजे ताळसकर महाराजांना सामान्य विभूती संबंध हे अत्यंत दुरापास्त आहे. आता ताळसकर मंडळी बरेच जण येत आहेत, त्यांना माहिती आहे की खालच्या खळ्यावर फळ्या पेटत होत्या. आता ती आहे, ज्वलंत आहे उदाहरण. खळ्या पेटत होत्या, खळ्यावर होळ्या पेटत होत्या. आता पूर्वीच्या होळ्या म्हणजे माझी तुझी असे शेजारी 7-8 होळ्या घातलेल्या होत्या. होळ्या पेटायला चालू झालेल्या होत्या चैत्र महिन्यामध्ये. आणि त्याच चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत तळाशीच्या साधक आश्रमामध्ये सप्ताह असायचा. आणि निडोरीमधून महाराज सायकलवरून तळाशीला येत होते. गणपतीवरून तुंब्याच्या सिद्धिविनायक गणपतीपासून आत सायकल घातली आणि दंगा चालू झालेला होता. त्यावेळेला काय अग्निशामक वगैरे हे ते काय असं नव्हतं. त्यामुळे तळाशीतली मंडळी काय करत होती की घरातलं जे पाणी जे आहे त्यावेळेला नळ नव्हते,
पाणी जे ते पाणी आणायचे आणि ती होळी पेटलेली तेव्हा मारायची. एक होळी पेटली, दुसरीला लागली, दुसरी तिसरीला लागली, असं पट 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 लागायला चालू झालं. सलग 4 होळ्या पेटलेल्या होत्या. आणि एवढ्यात महाराज तिथनं आले. महाराजांनी बघितलं सगळी गडबड चाललेली आहे. त्यांची एक पद्धत होती, फेटा गळ्याला भोवतीनं उपरणं, धोतर अशी पद्धत होती. ते गळ्याचं उपरणं फक्त काढलं आणि जोरात झाडलं. अग्नी जिथल्या तिथं थांबलेला होता. पुढच्या होळीला लागलं नाही. अग्नीवर दिसतच नव्हता, फक्त धूर दिसत होता. जेवढ्या 4 होळ्या जळल्या तेवढ्यात ज्यांच्या होळ्या जळत होत्या ते आज नामदेवराव जाधव आहेत. त्यांनी लेखी आणि मुलाखत दोन्ही माझ्याकडे दिलेली आहे. लक्षात येते काय बघा. त्यांना देवनामा असं म्हणतात. तळाशीत गेला तर तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि ही खातर जमा करा. म्हणजे उद्धव महाराज बोलतात, नामदेव राऊत, नामदेवराव जाधव नाही, नामदेव राऊत यांच्याकडे खातर जमा करा की तुमच्या लक्षात येईल की होळ्या जळणाऱ्या थांबवू शकतात. ही विभूती सामान्य असेल का? मग त्यांनी खोटं बोलून केलं असेल का? सत्य बोले मुखे. मग आम्हाला तुम्हाला होता येते का नाही? तसं 100% होता येते. 100% हा, प्रत्येकाला तसं विभूती होता येतं. पण त्याच्यासाठी सत्यच बोलावं लागतं आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं लागतं. दुःखवे अनेकांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा. आम्हाला दुसऱ्याला दुःख झाले की आम्ही फटाक्या लावतोय. लक्षात आलं का बघा. गावात कुणाचं चांगलं होऊन चालत नाही, भावकीत कुणाचं चांगलं होऊन चालत नाही. चालते काय? नाही. भजण्यात नाही तो विषय आता नको. पण चांगलं होऊन चालत नाही एवढी भूमिका आमची जर असेल तर आम्ही दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होऊ का? नाही दुःखी होऊ शकत. दुसऱ्याचं दुःख आपल्या अंतःकरणाला लागलं पाहिजे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. देवाची विभूती अशी असते की जिथं रंजल्या गांजलेल्या ठिकाणी जाणं. तळासकर महाराजांचं एक वैशिष्ट्य सगळ्यात मोठं होतं. तो किती श्रीमंत असू दे, किती गरीब असू दे, त्याच्या खांद्यावर हात पहिला टाकायचा. आणि संबंध कुठं? चुलीपर्यंत. चुलीपर्यंत जायचं. चुलीपर्यंत त्यांच्या, म्हणजे महाराजांना आंघोळ करण्यासाठी डिस्की चुलीवर ठेवायची आणि त्याच ठिकाणी तिथली महिला गृहिणी परातीवर भाकरी करत असायची आणि महाराज तिथं राखुंडी लावत बसलेले असायचे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधी. तर बालिंग्यात सगळ्यांच्याकडे आहे ती वर. तुम्ही त्याचं खातर जमा करून घ्या. त्याच्या पुढं सगळ्यात महत्वाचे आहे की विनाकारण कुणालाही कुठलाही सल्ला महाराजांनी कधीही वेगळा दिला नाही. बापूंच्या साथीनं मी सांगतोय आपल्याला की बापूंच्या आजोबांची एक पद्धत होती. 2 आणे कुठं द्यायचे? नरसिंहवाडीला द्यायचे. गाणगापूर नरसिंहवाडी अन्नदानासाठी. त्यावेळेला महाराजांनाही ज्यावेळेला कळत तळासकर महाराज त्यावेळेला म्हटले तुम्ही देताय तिकडं ना, तो गेल्यानंतर कुणाला दान देतोय काय माहिती, त्याच्यापेक्षा अन्नदानासाठी देताय ना, भागवत चालू करा, मी इथं येतो. 7 दिवस महाराज तिथं थांबायचे. भागवताचं स्वतः पारायण करायचे. पारावर अजून आहे झाड, ते त्या झाडाखाली पारायण करायचं. 7 दिवस रोज कीर्तन कुणाचं? त्यांचंच. लक्षात आलं काय बघा. आणि जे तिकडं गाणगापूरला जाऊन दानधर्म करायचं आहे त्याच पैशात आज बापूंच्या घरामध्ये ती परंपरा चालू आहे. आज सुद्धा भागवत सप्ताह चालू आहे. म्हणजे एखाद्याला देताना सुद्धा अजरामर, कुठलंही नाही. मग ते कशानं? अंतःकरणामध्ये जन उद्धाराची तळमळ असल्यामुळं. मग तुकोबराय म्हणतात हीच विष्णूची महापूजा. निश्चयाचे बळ. तुम्ही ज्या दिवशी निश्चय कराल ना तेच विष्णूची महापूजा. ठरवा तुम्ही, मी ज्ञानेश्वरी वाचायला घेणार आहे. ज्या दिवशी ठरवणार त्या दिवशी फळ. लक्षात आलं काय बघा. आम्ही अजून ठरवायला नाही म्हणून फळ नाही. लक्षात आलं का. घर पूर्ण कधी होतं माहित आहे? घर पूर्ण बांधकाम झाल्यावर नाही.
प्लॅन इस्टिमेट. ज्यावेळेला तुमचा प्लॅन तयार असतो त्या दिवशी त्यावेळेला घर तुमचं पूर्ण झालेलं असतं. काय काय करायला लागते त्याला? इंजिनियरकडनं प्लॅन कधी घ्यायला जातोय? पुंजी असेल तर. काय 10 वर्षांत बांधायचं आहे मला आता प्लॅन करून ठेवूया, जवळचा इंजिनियर आहे म्हणून. पुंजी आहे, सगळं आहे, आता बांधायचं निश्चित झालेलं आहे, आता प्लॅन झालेला आहे, प्लॅन झाला, बांधून झालं, कृती राहिली हो फक्त. आता राहिलं काय? फक्त कृती. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची कृती निश्चयाचे बळ. म्हणून भविष्यामध्ये मुलं जी आमची आहेत त्या मुलांनी MPSC UPSC साठी प्रयत्न करताना डिग्री झाल्यानंतर नादाला लागू नका, आयुष्य फुकट जाते. जर भविष्यात आपल्याला UPSC MPSC करायची असेल तर 5वीला असताना करा. 5वीला असताना त्याची पायमुळं घट्ट करत चला, प्रयत्न करत चला. आयुष्यात 15 वर्ष तुम्हाला मिळतात. 15 वर्ष सतत अभ्यास केला की कोणतीही पोस्ट काढायला जास्त वेळ लागत नाही. हा विषय माझा आता नाही, परत कधीतरी आल्यानंतर मी खास बालिंगेसाठी येणारच आहे, त्यावेळेला मी याविषयी बोलतो. लक्षात का बघा, कारण मला असे अधिकारी तयार करायचे आहेत जे अध्यात्माचे संस्कार घेऊन खुर्चीवर बसलेले असतील. भ्रष्टाचार जावा म्हणून दुसऱ्याने प्रयत्न करायचे नाहीत, आपण प्रयत्न करूया, त्याची बीज आता आपण रोवूया. लक्षात आलं का बघा, शुद्ध संस्कारानं ज्यावेळा आम्ही पुढे जाऊ त्यावेळा भ्रष्टाचार होणार नाही, करणारही नाही, दुसऱ्याला करू देणार. असे अधिकारी मात्र आमचे पाहिजेत. आता वारकरी संप्रदायाचे असे अधिकारी पाहिजेत. असे अधिकारी झाले तर अडचण येणार नाही. तुका म्हणे तेची फळ, हा निश्चय सगळ्यांनी करावा. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा ज्ञानेश्वर. आता बाहेरच्या गावची झाल्यात असे समजतो आणि शेवटची चाल चंद्रे दिनकर. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. झालेली सेवा परमपूज्य पराशर महाराजांच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांना विनंती पहिल्यांदा देतोय की प्रसाद सगळ्यांच्यासाठी आहे. तुम्ही न प्रसाद घेता घरी गेला, हा अपमान माझा नाही, हा अपमान परमेश्वराचा आहे, हा अपमान तळाशीकर महाराजांचा आहे. तुमच्या नावानं प्रसाद बनलेला आहे, तो तुम्हीच ग्रहण करून जायचं आहे, त्याच्यावर दुसऱ्याचं नाव नाही. थोडीशी आमच्या सगळ्या संयोजकांना
तुम्ही सहकार्य करायचं आहे की त्यांच्या नियोजनाप्रमाणे थोडीशी मागंपुढं होईल अशी आहे. आपला मंडप मोठा आहे, वर जागा आहे, इथं थोडंसं बसावं. त्यांच्या नियोजनाप्रमाणे सगळ्यांनी मात्र थोडा वेळ झाला तरी चालेल, पण प्रसाद घेतल्याशिवाय स्थानिक आणि परगावची मंडळी, बालिंगेतल्या कुठल्याही व्यक्तीनं आणि परगावच्या कुठल्याही व्यक्तीनं जायचं नाही. जरी घरात तुम्ही आजचा रविवार सोडून आला असला तरी इथला प्रसाद घ्यायचाच, नाहीतर पुढच्या रविवारपर्यंत बोलत नाही. आता लक्षात आलं काय बघा. हां, कार्यक्रम जवळजवळ संपत आलेला आहे. आभार मानायचे नसतात तरी पण काही ऋण आपल्यावर आहे, ते ऋण मी सर्वांचा मांडत आहे की हरिभक्त परायण भजनी मंडळ बालिंगे म्हणजे मंडपाचं भजनी मंडळ, त्या भजनी मंडळाचा पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो, कारण त्याने हा इथं कार्यक्रमासाठी सर्व परीनं